lecture we are already studied the concept of rate law. लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी रेट लॉ हा कन्सेप्ट स्टडी केला आहे आणि या लेक्चरमध्ये आपल्याला या कन्सेप्टवरचे न्यूमरिकल्स सॉल्व करायचे. परंतु न्यूमरिकल्स सॉल्व करण्यापूर्वी पुन्हा एक वेळा आपण काय करूया, रेट लॉ इन शॉर्ट रिवाइज करूया आणि मग आपण न्यूमरिकलकडे जाऊया. सो रेट लॉ आपण कशा प्रकारे कंपेअर केलं होतं पहा, त्यासाठी आपण एक जनरल रिॲक्शन कन्सिडर केली होती. कोणती रिॲक्शन होती पहा ती. सो कन्सिडर अ जनरल रिॲक्शन इन विच A moles of reactant A combines with B moles of reactant B to form the product. So in this reaction A and B, these are the reactants and they form a product, while small a and small b, these are the number of moles. हे आपण ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. आता या जनरल रिॲक्शन साठी जर रेट लॉ कंपेअर करायचा असेल तर तो आपण कशा प्रकारे कंपेअर केला होता पहा. सो rate is equal to k into k is the rate constant, k हा rate constant है. So k into concentration of first reactant. कोणता है first reactant? A. So concentration of first reactant, that is A raised to x into concentration of second reactant, that is B raised to y. So this one is the rate law. So कोणत्याही रिॲक्शनचा रेट हा त्या रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्व झालेल्या रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड असतो. So rate of any reaction, it depends on concentration of reactants which are involved in the corresponding chemical reaction, and so therefore we have the rate law. Rate is equal to k into concentration of A raised to x into concentration of B raised to y. सो दिस वन इज द रेट लॉ कन्सेप्ट. हा रेट लॉ कन्सेप्ट आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या कन्सेप्टवरचं न्यूमरिकल सॉल्व करायचं आहे. सो बोर्डच्या सिलेबसमध्ये पेज नंबर 122 वरती जे एक्झाम्पल्स दिले ते एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहे. पहा, स्टेट बोर्ड सिलेबस पेज नंबर 122. मी इथे एक्झाम्पल मेन्शन केलंय. आता हे एक्झाम्पल कशा प्रकारचे पहा. फॉर द रिॲक्शन नायट्रोजन डायऑक्साइड कंबाइन्स विथ कार्बन मोनॉक्साइड to form nitric oxide and carbon dioxide. So this one is the reaction provided. ही रिॲक्शन प्रोव्हाइड केलेली आहे. आता या रिॲक्शन साठी त्यांनी काय फाइंड आउट करायला सांगितलंय पहा. राईट द रेट लॉ. काय फाइंड आउट करायचं आहे, रेट लॉ फाइंड आउट करायचा आहे. सो अगेन वी आर गोइंग टू फाइंड आउट अ रेट लॉ. आता रेट लॉ कशा प्रकारे आपण फाइंड आउट करणार पहा. करस्पॉन्डिंग रिॲक्शन मध्ये किती रिॲक्टंट आहेत, 2 रिॲक्टंट्स आहेत. कोणते कोणते आहेत 2 रिॲक्टंट्स. First one is NO2 and second one is CO, that is कार्बन मोनॉक्साइड. आता या रिॲक्शनचा रेट हा कशावरती डिपेंड असणार आहे, या दोन रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असणार आहे. पण त्या कॉन्सन्ट्रेशनची जी काही पॉवर आहे आपण इथे जी कन्सिडर केली होती एक्स अँड वाय, दीज आर नॉट थेरोटिकल व्हॅल्यू, दीज आर एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. या व्हॅल्यू कशा आहेत, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहेत. कारण रेट लॉ हा थेरॉटिकल नसून हे एक्सपेरिमेंटल इक्वेशन आहे आणि एक्सपेरिमेंटचा जो काही डेटा आहे तो या प्रॉब्लेममध्ये इथं प्रोव्हाइड केलेला आहे. सो सुरुवातीला आपण काय मेन्शन करूया पहा. इथं हे जी केमिकल रिॲक्शन इथं प्रोव्हाइड केली आहे त्या केमिकल रिॲक्शनचा रेट कशा प्रकारे मिळेल पहा. सो रेट इज इक्वल टू के, दॅट इज रेट कॉन्स्टंट, इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ first reactant raised to x into concentration of second reactant raised to y. So which one is the first reactant? कोणता आहे first reactant? So NO2 is the first reactant raised to x and second reactant कोणता आहे पहा, CO, that is carbon monoxide. It is the second reactant raised to y. म्हणजे तुम्हाला इथं रेट लॉ कशा प्रकारे मिळाला पहा. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 रेज टू x इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO रेज टू y. सो दिस वन इज द रेट लॉ. आता एक्सपेरिमेंटल डेटा काय प्रोव्हाइड केला आपण ते बघूया. या ठिकाणी काय प्रोव्हाइड केलं पहा. द रेट ऑफ रिॲक्शन इज एक्सपेरिमेंटली, म्हणजे इथं एक्सपेरिमेंटल डेटा काय प्रोव्हाइड केलाय पहा. एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज काय आहेत पहा. एक्सपेरिमेंटली फाउंड टू बी proportional to the square of the concentration of NO2. NO2 च्या कॉन्सन्ट्रेशनचा कसा आहे, स्क्वेअर ऑफ द कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द NO2. मग NO2 ची पॉवर किती आहे इथं, x आहे.
आणि मग इथं एक्स काय मिळेल, स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय, एक्स इज इक्वल टू 2. सो rate of the reaction is experimentally found to be proportional to the square of the concentration of NO2. NO2 च्या कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर. मग इथं आपण काय कन्सिडर केला होता, x म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळाली 2. नाउ आता काय पाहावं लागेल आपल्याला, y ची व्हॅल्यू काय पहा. अँड इंडिपेंडेंट दॅट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO. CO च्या कॉन्सन्ट्रेशन वरती कसं आहे, इंडिपेंडेंट आहे. मग CO चं कॉन्सन्ट्रेशन ची पॉवर काय आहे, y. इंडिपेंडेंट आहे म्हणजे y ची व्हॅल्यू काय मिळेल, 0. म्हणजे इथं आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू मिळाल्या. सो x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 0. मग या व्हॅल्यू आपण इथं पुट अप करूया. रेट लॉ कशा प्रकारे मिळेल पहा. सो देअरफॉर रेट इज इक्वल टू k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 रेस टू x. x ची व्हॅल्यू किती आहे 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO रेस टू y. y ची व्हॅल्यू किती मिळाली इथं आपल्याला 0. सो रेस टू 0. आता कोणत्याही स्पेसिसची पॉवर जर 0 असेल तर त्यासाठी आपण काय कन्सिडर करतो. सो दिस वन इज इक्वल टू 1. कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO रेस टू 0 काय मिळेल 1. 1 या स्पेसिसला मल्टिप्लाय काय केल्यानंतर काय मिळेल सेम. मग फायनल रेट लॉ काय मिळेल इथं आपल्याला. सो देअरफॉर रेट इज इक्वल टू k into concentration of NO2 raised to 2. So this one is the final rate law. हा काय मिळाला आपल्याला, final rate law. So this one is the rate law for the given reaction. हा given reaction साठी आपल्याला काय मिळाला, rate law मिळाला. Now numerical on the rate law. केमिकल कायनेटिक्सच्या एक्झरसाइज मध्ये न्यूमरिकल्स मध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला प्रोव्हाइड केला आहे. प्रॉब्लेम काय आहे पहा. For the reaction 2 moles of A combines with 1 mole of B to form the product. या रिएक्शन साठी एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज, एक्सपेरिमेंटल डेटा प्रोव्हाइड केलाय. तो कशा प्रकारचा आहे पहा. दिस वन इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ A in terms of molar. This capital M means it is a molar. मोलार म्हणजे काय असतं, फॉर एक्झाम्पल पहा मोल्स पर लिटर. आपण जेव्हा मोल्स पर लिटर असं मेन्शन करतो, मोल्स पर लिटर मीन्स इट इज अ मोलार. म्हणजेच काय असतं ते मोलार. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इन टर्म्स ऑफ मोलार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B इन टर्म्स ऑफ मोलार अँड रेट इन टर्म्स ऑफ मोलार पर सेकंड. रेट कशामध्ये प्रोव्हाइड केलाय, इन टर्म्स ऑफ मोलार पर सेकंड. आता फर्स्ट रिडिंग साठी A चं कॉन्सन्ट्रेशन पहा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज 0.3 मोलार. At that time concentration of B it is 0.05 molar and now rate of the reaction is 0.15 molar per second. आता फर्स्ट रीडिंग मध्ये ज्या काही व्हॅल्यूज प्रोव्हाइड केलेत त्याच्यावरून आपण रेट लॉ कशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो पहा. फॉर एक्झाम्पल इथं जी रिएक्शन आहे, कोणती रिएक्शन आहे, 2 moles of A combines with 1 mole of B to form the product. या रिएक्शन साठी जनरल रेट लॉ आपल्याला कशा प्रकारे मिळेल पहा. सो रेट इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ फर्स्ट रिएक्टंट रेस टू X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेकंड रिएक्टंट रेस टू Y. म्हणजे काय मिळालं पहा. रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेस टू Y. आता या रेट लॉ वरून आपल्याला या व्हॅल्यूज साठी काही न्यू रेट लॉज कम्पेअर करायचे आहेत. ऍक्च्युली रिएक्शनचा रेट तर सेम असणारच आहे, परंतु या इक्वेशन मध्ये या व्हॅल्यूज आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहेत. मग त्या व्हॅल्यूज प्रोव्हाइड केल्यानंतर न्यू इक्वेशन्स आपल्याला कशा प्रकारे मिळतील पहा. फर्स्ट रीडिंग जे आहे त्या फर्स्ट रीडिंग साठी इक्वेशन कशा प्रकारे मिळेल पहा. सो rate 1 is equal to rate constant K into concentration of A in the first reading किती आहे 0.3. so 0.3 raised to X into concentration of B. how much किती आहे concentration of B? it is
0.05 रेज टू y इज इक्वल टू, आता या फर्स्ट रिडिंगसाठी जो रेट प्रोव्हाइड केला हा रेट किती आहे पहा, इट इज 0.15. सो 0.15 इक्वेशन नंबर 2. मी या इक्वेशनला इथं इक्वेशन नंबर 1 असं कन्सिडर करतो, या इक्वेशनला मी इक्वेशन नंबर 2 असं कन्सिडर करतो. आता सिमिलरली आपल्याला न्यू इक्वेशन फाइंड आउट करायचे सेकंड आणि थर्ड रिडिंगसाठी. मग सेकंड रिडिंग मध्ये पहा, एचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज 0.6 मोलार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज 0.05 मोलार अँड रेट इज 0.30 मोलार पर सेकंड. मग या रिडिंगसाठी इक्वेशन आपल्याला कशा प्रकारे मिळेल पहा, रेट 2 is equal to K into concentration of A, how much? 0.6 raised to X into 0.05 raised to Y is equal to rate किती मिळाला इथं 0.30. This one is the equation number 3. आता ही मिळाली इक्वेशन नंबर 3. आता थर्ड रिडिंग साठी आपण फाइंड आउट करूया इक्वेशन. पहा कशा प्रकारे मिळेल. रेट 3 is equal to K into concentration of A, that is 0.6 raised to X into concentration of B, that is 0.2 raised to Y is equal to 1.20. This one is the equation number 4. आणि इथं आपणाला रेट लॉ फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे या इक्वेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू एक्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ची जी पॉवर आहे एक्स, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू वाय म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी ची जी पॉवर आहे वाय, या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे. कोणत्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे, एक्स अँड वाय. आणि मग या व्हॅल्यू आपल्याला याच्यामध्ये पुटअप केल्यानंतर फायनल रेट लॉ मिळेल. आता आपल्याला काय करायचंय, हे इक्वेशन्स कंपेअर करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय करायचे फाइंड आउट करायचे. आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी मी इथे काय करतो पहा, सुरुवातीला इक्वेशन 3 आणि 2 मी काय करतो कंपेअर करतो. कोणते कोणते इक्वेशन्स, इक्वेशन 3 अँड इक्वेशन 2. सो डिवाइड इक्वेशन 3 बाय इक्वेशन 2. इथं आपण काय करूया, डिवाइड इक्वेशन 3 बाय इक्वेशन 2. आता इक्वेशन 3 कशा प्रकारचे पहा, रेट 2 is equal to K into 0.3 raised to X into, सॉरी इक्वेशन 3 आहे इथं 0.6 मिळेल तुम्हाला, 0.6 raised to X into 0.05 raised to Y is equal to how much, it is equal to 0.30. त्याला इक्वेशन 2 न काय करायचंय, डिवाइड करायचंय. सो इक्वेशन 2 रेट 1 is equal to 0K into 0.3 raised to X into 0.05 raised to Y is equal to how much, it is 0.50. आता या इक्वेशन्सला आपण काय केलंय, डिवाइड केलंय. त्यामध्ये काही कॉमन टर्म्स वगैरे आहेत का ते आपण चेक करूया. आता इथं पहा, आपल्या आवडीची स्टेप कोणती, कॅन्सलेशन. कॉमन पार्ट कोणता आहे ते आपण ऑब्झर्व करूया आणि मग जो कॉमन पार्ट आहे तो आपण काय करूया, कॅन्सल करूया. सो इथं पहा, रेट कॉन्स्टंट के, रेट कॉन्स्टंट के, इट इज अ कॉमन टर्म. सो देयरफॉर इट गेट्स कॅन्सल्ड. देन 0.05 raised to y and 0.05 raised to y, again it is a common term and therefore it gets cancelled. आता इथं काय शिल्लक राहील पहा, 0.6 raised to x upon 0.3 raised to x is equal to, हे सॉल्व केल्याच्या नंतर पहा 0.30 upon 0.15 is equal to 2. So therefore इथं पाहता 0.6 raised to x, 0.3 raised to x दोघांची पॉवर कशी आहे, पॉवर सेम आहे. मग आपण काय करूया, त्यांना सेम ब्रॅकेट मध्ये कन्सिडर करूया. सो देयरफॉर इथं काय मिळेल पहा, देयरफॉर
0.6 अपॉन 0.3 ब्रॅकेट रेज टू x इज इक्वल टू 2. आता इथं 0.6 डिवाइड बाय 0.3 इज इक्वल टू काय मिळेल 2. सो देअरफॉर 2 रेज टू x इज इक्वल टू 2. आता इथं 2 रेज टू x इज इक्वल टू 2 मिळालं म्हणजे इथं 2 ची पॉवर इथं काहीच नाही इंडिकेट केलेली म्हणजे या 2 ची पॉवर काय असणार आहे 2 ची पॉवर असेल 1 and therefore x is equal to काय मिळेल तुम्हाला इथं therefore x is equal to 1. सो x ची व्हॅल्यू काय मिळाली x ची व्हॅल्यू मिळाली 1. ती मी आता इथं पण पुटअप करतो. सो therefore x is equal to 1. आता x is equal to 1 हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता y ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे x ही टर्म कॅन्सल झाली पाहिजे. मग x ही टर्म जर कॅन्सल करायची असेल तर कोणते कोणते इक्वेशन्स कंपेअर करावे लागतील की ज्यामध्ये x की ज्या x च्या ठिकाणच्या व्हॅल्यू कशा असतील सेम असतील. इथं पहा 0.6 रेज टू x 0.6 रेज टू x. मग इथं इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 आपल्याला काय करावं लागेल कंपेअर करावं लागेल की जेणेकरून तुम्हाला इथं y ची व्हॅल्यू मिळेल. आता नक्की कोणत्या इक्वेशनला कोणत्या इक्वेशनने डिवाइड करायचं म्हणजेच डिवाइड इक्वेशन 3/4 का डिवाइड इक्वेशन 4/3 तुम्ही कसंही डिवाइड केले तरी चालू शकतं. परंतु जनरली इथं जी व्हॅल्यू लार्ज आहे ती व्हॅल्यू न्यूमरेटरला आली पाहिजे आणि जी व्हॅल्यू स्मॉल आहे ती कुठं आली पाहिजे डिनॉमिनेटरला आली पाहिजे. इथं पहा व्हॅल्यू लार्ज कोणती आहे 1.20 म्हणजे ती न्यूमरेटरला आली पाहिजे म्हणजे इक्वेशन नंबर 4 कुठं असलं पाहिजे न्यूमरेटरला आणि ही व्हॅल्यू स्मॉल आहे म्हणजे ती कुठं आली पाहिजे डिनॉमिनेटरला म्हणजे इक्वेशन नंबर 3 कुठं असलं पाहिजे डिनॉमिनेटरला. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल डिवाइड इक्वेशन 4 बाय इक्वेशन 3. सो y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो पहा डिवाइड इक्वेशन 4 बाय इक्वेशन 3. आता हे डिवाइड केल्यानंतर कशा प्रकारची व्हॅल्यू मिळेल पहा व्हायला. सो डिवाइड इक्वेशन 4 बाय इक्वेशन 3. सो इक्वेशन 4 काय पहा रेट 3 अपॉन रेट 2 इज इक्वल टू इक्वेशन 4 पहा 0.6 रेज टू x इंटू 0.2 रेज टू y डिवाइड बाय इक्वेशन नंबर 3 काय मिळेल पहा इथं k ची व्हॅल्यू कन्सिडर करायची राहिली इथं कन्सिडर करतो k. सो अपॉन k 0.6 रेज टू x इंटू 0.05 रेज टू y इज इक्वल टू इथं इक्वेशन नंबर 4 मध्ये पहा रेट किती आहे 1.20 अपॉन इक्वेशन नंबर 3 मध्ये रेट किती आहे 0.30. आता हे इक्वेशन्स काय करायचे सॉल्व करायचे. पुन्हा हे सॉल्व करताना जो कॉमन पार्ट आहे तो काय करावा लागेल आपल्याला कॅन्सल करावा लागेल. सो कॉमन पार्ट काय पहा रेट कॉन्स्टंट k इट गेट्स कॅन्सल तो कॅन्सल होईल. देन 0.6 रेज टू x 0.6 रेज टू x अगेन इट गेट्स कॅन्सल. आता कॉमन पार्ट कॅन्सल झाल्याच्या नंतर काय मिळेल पहा इथं पहा 0.2 रेज टू y अपॉन 0.05 रेज टू y इज इक्वल टू आता इथं पहा 1.20 अपॉन 0.3 हे सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर तुम्हाला काय मिळेल 3 into 4 12. सो तुम्हाला इथं मिळेल 4. सो देअरफॉर इथं काय मिळालं पहा आता इथं 0.2 रेज टू y आहे 0.05 रेज टू y आहे. y इज द कॉमन पार्ट y हा कॉमन पार्ट आहे. सो देअरफॉर 0.2 अपॉन 0.05 ब्रॅकेट रेज टू y इज इक्वल टू 4. इथं दोघांची पॉवर सेम होती काय होती y आणि म्हणून मी काय केलं दोघांना एका ब्रॅकेटमध्ये प्लेस केलं पॉवर रेज टू y कन्सिडर केली. आता इथं 0.2 अपॉन 0.05 हे सिम्प्लिफाय केल्यानंतर पहा जर समजा इथला डेसिमल पॉईंट 2 डिजिट राईटला शिफ्ट केला 2 डिजिट राईटला शिफ्ट केला तुम्हाला इथं काय मिळेल 20 अपॉन 5 रेज टू y इज इक्वल टू 4 मिळेल बरोबर. आणि मग इथं 20 अपॉन 5 म्हणजेच काय मिळालं 4. सो 4 रेज टू y इज इक्वल टू 4.
आता इथं 4:y इक्वल टू 4 मिळालं. 4च्या इथं पॉवर काहीच नाही म्हणजे काय असणार आहे, अगेन इट इज 1. म्हणजे तुम्हाला इथं y काय मिळालं, देअरफॉर y इज ऑल्सो 1. सो देअरफॉर y इज इक्वल टू 1. मी इथं पुढे करतो, देअरफॉर y इज इक्वल टू 1. म्हणजे पहा, x ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण सॉल्व्ह केली होती, 1 मिळाली. y ची व्हॅल्यू पण तुम्हाला काय मिळाली, 1 मिळाली. देअरफॉर फायनल रेट लॉ आपल्याला कशा प्रकारे मिळेल पहा, रेट इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ a रेज टू x इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ b रेज टू y. इथं आपण x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या तर काय मिळालं आपल्याला, 1 1 मिळाल्या. मग मी इथं काय करतो, x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 1. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ a रेज टू 1 हे 1 स्पेसिफाय केलंच पाहिजे असं काही नाही. कॉन्सन्ट्रेशन ऑफ b रेज टू 1 हे पण स्पेसिफाय केलंच पाहिजे असं काही नाही. म्हणजे हे 1 आपण कॅन्सल करू शकतो. सो देअरफॉर वी हॅव द रेट लॉ, रेट इज इक्वल टू k into concentration of A into concentration of B. So this one is the rate law for given problem.